आज मी खव्याचे गुलाबजाम करून दाखवणार आहे। त्यासाठी इथे मी पाक करणार आहे। मी इथे अर्धा किलो साखर घेणार आहे, 1 वाटी, आणि अशी दुसरी 1 वाटी घेणार आहे। ही दुसरी वाटी, ही अर्धा किलो साखर आहे। अशा मी 2 वाट्या साखर घेतलेला आहे। त्यामध्ये मी 2 वाट्या पाणी घालत आहे। ही दुसरी वाटी। आता हा पाक मी शिजवून घेणार आहे। चमच्याने साखर विरघळवून घ्यायची आहे। पाकाला आता उकळी आली आहे आणि साखर पण पूर्ण विरघळली गेली आहे बघा। आणि साखरेमध्ये बिलकुल घाण नाही आहे। जर साखरेमध्ये घाण असेल तर 1 चमचा दूध टाकून ती घाण काढून घ्यायची असते, पण ही साखर एकदम स्वच्छ असल्यामुळे याच्यामध्ये मी दूध टाकत नाहीये। आणि हा पाक आपल्याला एकतारी करायचा नाही, नुसता हा साखर विरघळवून घ्यायची आहे। थोडासा हा चिकटपणा यायला पाहिजे, असा फक्त चिकट झाला पाहिजे। गुलाबजामसाठी पाक तयार झाला आहे। आता मी गॅस बंद करत आहे। गुलाबजामसाठी मी इथे अर्धा किलो खवा घेतलेला आहे। हा जो अर्धा किलो खवा आहे तो आपल्याला चांगला मळून घ्यायचा आहे। आणि खवा मळण्यासाठी आपल्याला पसरट भांडच घ्यायचं आहे। पसरट भांड्यामध्ये तो चांगला आपल्याला मिक्स करता येतो आणि चांगला मळता पण येतो। तुम्ही खवा चांगला मळाल तेवढे तुमचे गुलाबजामुन सॉफ्ट आणि फ्लफी होतात। खव्याचा रंग बघा थोडासा बदलत चालला आहे। खवा मी असे हे 5 मिनिटे मळून घेत आहे। मी खव्यामध्ये 25 ग्रॅम मिल्क पावडर घेतलेली आहे आणि ती मी आता ही खव्यामध्ये चांगली मिक्स करून घेत आहे। मिल्क पावडर ही ऑप्शनल आहे। आता खव्यामध्ये मी 50 ग्रॅम मैदा घेतलेला आहे, तो मी थोडा थोडा करून टाकत मिक्स करून घेणार आहे। इथे मी खव्यामध्ये परत मी 50 ग्रॅम मैदा थोडा थोडा करून टाकून हे पीठ मळून घेणार आहे। त्याच्यामध्ये मी 25 ग्रॅम मिल्क पावडर घेतलेली आहे आणि 100 ग्रॅम मैदा घेतलेला आहे। आणि या खव्यामध्ये जर तुम्हाला एकदम सॉफ्ट गुलाबजाम हवे असतील तर तुम्ही याच्यामध्ये पाव टीस्पून बेकिंग सोडा घालू शकता। पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे गुलाबजामचे पीठ परफेक्ट झालेलं आहे बघा, हाताला पण चिकटत नाही आणि पीठ पण पातेल्याला पूर्ण निघून असा गोळा झालेला आहे। आता याचे मी गोळे करून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटे मोठे गोळे करून घेऊ शकता। गोळे करताना त्याला क्रॅक जाता कामा नये, अगदी स्मूथपणे गोळे करता आले पाहिजेत, असं पीठ मळलं गेलं पाहिजे। मी सर्व असे गुलाबजामसाठी गोळे करून घेत आहे। एवढ्या साईजचे मी गुलाबजामुन 100 झालेले आहेत। गुलाबजामुन तळण्यासाठी इथे तेल गरम केलेलं आहे। तेल अगदी तुम्ही छोट्या कढईमध्येच तापायला ठेवा आणि गुलाबजाम तळण्यासाठी तेल भरपूर घ्यायचं आहे। कमी तेलामध्ये गुलाबजाम चांगले तळले जात नाहीत, म्हणून मी इथे छोटी कढई घेतलेली आहे। आणि तेल मीडियमच गरम करायचं आहे, खूप जास्त गरम करायचं नाही। आता तेल गरम झालं आहे, मी त्याच्यामध्ये थोडासा पिठाचा गोळा टाकत आहे। पीठ बघा असं वरती यायला लागले आणि आता हे तेल आपलं परफेक्ट गरम झालेलं आहे। तर याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये गुलाबजाम तळून घ्यायचे नाहीयेत, थोडे थोडे करून तळून घ्यायचे आहेत आणि हे स्लो गॅसवरच करायचे आहेत। गुलाबजामुन तेलात सोडल्यानंतर लगेचच पलटी करायचे नाहीत, चमच्याने फक्त असं फिरवायचं आहे। तर थोडासा डार्क ब्राऊन कलर येईपर्यंत आपण तळून घ्यायचे आहेत। गुलाबजामला धक्का न लावता तेलालाच असं आपण चमच्याने आपण फिरवून घ्यायचं आहे। गुलाबजामुन तळून झालेले आहेत आणि कलर बघा ब्राऊन आलेला आहे। अशा प्रकारेच आपल्याला हे सगळे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत। आता हे मी पाकात टाकणार आहे। हा पाक केलेला थोडासा कोमट असायला पाहिजे, असं आपण बोट घालून बघू शकतो। एकदम गार पाकामध्ये गुलाबजाम कधीच टाकायचे नाहीत। आता हे गुलाबजामुन मी पाकात टाकत आहे। सर्व गुलाबजामुन मी तळून या पाकात टाकणार आहे। सर्व गुलाबजाम मी तळून पाकामध्ये टाकलेले आहेत आणि ह्याच्यासाठी
आपण मोठंच भांडं घ्यायचं आहे, कारण हे गुलाबजाम एकावर ठेवले तर ते दबून जातात. म्हणून त्याला पसरट भांड्यामध्ये किंवा मोठ्या भांड्यामध्ये असं गुलाबजाम ठेवायचे. हे खव्याचे गुलाबजाम असल्यामुळे ह्याला पाकामध्ये मुरायला वेळ लागतो. म्हणून हे मी 1 दिवस पूर्ण याला झाकण लावून मुरत ठेवणार आहे. त्याच्यामुळे पाक ह्याच्या गुलाबजामपर्यंत आतमध्ये पोहोचू शकेल आणि गुलाबजाम सॉफ्ट होतील. आणि खव्याचे गुलाबजाम हे जास्त सॉफ्ट नसतातच. खव्याचे गुलाबजाम थोडेसे घट्टच असतात, पण खायला फार टेस्टी लागतात. आता हे मी रात्रभर असेच पाकामध्ये मुरवत ठेवणार आहे. याला मी आता झाकण लावत आहे. मी 1 दिवस गुलाबजाम पाकामध्ये मुरवत ठेवले होते. आता हे बघा पाकामध्ये मुरले गेलेले आहेत. गुलाबजामुन मी असे वाटीमध्ये काढलेले आहेत. आता याच्यावर मी चांदीचा वर्क लावत आहे. थोडंसं ड्रायफ्रूट लावत आहे मी. गुलाबजामुन तुम्हाला कापून दाखवत आहे. पाक कसा आतपर्यंत मुरला गेला आहे. एकदम ज्युसी झालेले आहेत. बघा ज्यूस पूर्ण आतपर्यंत गेलेला आहे. तुम्हीही अशा प्रकारे करून बघा.